नमस्कार, मी निरंजन. ईजी न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. या 6 डिसेंबरच्या बाबरी मशीद पाडण्याच्या दिवसाला या भाजपच्या लोकांनी शौर्य दिन म्हणून मनवायला सुरुवात केली आणि तशा पोस्टही लोकांमध्ये पाठवायला लागले, ज्याचा परिणाम हा संपूर्ण कायदा सुव्यवस्था खराब होईल इथपर्यंत गेला. तर म्हणून मला असं वाटलं की मुद्दाम हे सांगावं की कुठल्या गोष्टीला तुम्ही शौर्य म्हणताय. हे जे 6 डिसेंबर 1992ला प्रकार घडला, याच्यानंतर वाजपेयी आणि अडवाणी यांनी माफी मागितली देशाची, की ही चूक झाली, ही अक्षम्य चूक झाली, इतकी मोठी चूक व्हायला नाही पाहिजे होती, हे ते बोललेले आहेत. पहिली गोष्ट, त्याला तुम्ही शौर्य म्हणताय. बाळासाहेब ठाकरे ज्या वेळेला म्हटले त्यावेळेला तुमच्या अंगामध्ये थोडासा दम यायला लागला, नाही तर घाबरून गेलेले होते भाजपवाले. पण तरी सुद्धा शौर्य कशाला म्हणतात? मी हिंदू म्हणून जन्मलो असलो तरी हिंदू म्हणून मरणार नाही असं म्हणून हिंदू धर्म त्यागून बौद्ध धर्म स्वीकारणं, समानतेसाठी आणि शोषणाच्या विरोधात लढण्यासाठी वाटेल ती किंमत मोजून सुद्धा आपल्या तत्वावर ठाम राहण्याला शौर्य म्हणतात, जे बाबासाहेब आंबेडकरांनी दाखवलं. ज्या इंग्रज साम्राज्यावरती जगात सूर्य मावळत नाही असं म्हटलं जातं, त्या साम्राज्यामध्ये सविनय कायदेभंग आणि सत्याग्रह ही 2 हत्यारं वापरून कोर्टामध्ये केलेल्या कृत्याची संपूर्ण जबाबदारी स्वीकारून, जामीन नाकारून, दंड भरायला नकार देऊन जो लढा उभा केला जातो स्वातंत्र्याचा, त्याला शौर्य म्हणतात. ते महात्मा गांधींनी केलं. ब्रिटिश सम्राटाच्या राजवाड्यामध्ये लंडनमध्ये त्याच्या समोर पंचा नेसून उभं राहिले आणि प्रोटोकॉल प्रमाणे कपडे का घातले नाहीत हे त्यांना विचारल्यावर, तुम्ही आमचे कपडे लुटून नेले असं उत्तर त्याच्या दरबारात राहून देणं, याला शौर्य म्हणतात. तेही महात्मा गांधींनी केलं. तत्कालीन संसद सभागृहामध्ये धुराचे स्फोट करून सरकार विरोधी पत्रक टाकत आपलं म्हणणं ठामपणे मांडणारा आणि फाशीला निर्भीडपणाने सामोरं जाणारे, यालाच शौर्य म्हणतात, जे भगतसिंगांनी केलं, बटुकेश्वर दत्तनी केलं. आझाद हिंद सेनेच्या पकडल्या गेलेल्या 42,000 सैनिकांवर देशद्रोहाचा खटला असताना लाल किल्ल्यामध्ये वकिलीचा कोड घालून त्या सैनिकांची बाजू ब्रिटिश राजवटीच्या विरोधात मांडून त्यांची सर्वांची सुटका करून घेण्याला शौर्य म्हणतात, जे पंडित नेहरूंनी केलं. भले भले इंग्रज सरकारला घाबरून घरात बसलेले असताना, पेन्शन घेत असताना, सातारा जिल्ह्यामध्ये प्रतिसरकार स्थापन करून लोकांना स्वातंत्र्याचा पहिला अनुभव देणारे, त्याला शौर्य म्हणतात. ते क्रांतिसिंह नाना पाटलांनी केलं. 500 पेक्षा जास्त संस्थानं एका वर्षाच्या आत विलीन करून घेणं, याला शौर्य म्हणतात. ते सरदार पटेलांनी केलं. अमेरिका आणि रशिया या 2 दांडग्या महाशक्तींपैकी कोणाच्याही पंखाखाली न जाता तिसऱ्या जगाची मोड बांधून अलिप्त राष्ट्रांची चळवळ उभी करणं, याला शौर्य म्हणतात. ते पंडित नेहरूंनी केलं. अमेरिकेचा आरमार महासागरात आलेला असताना दोन्ही आघाडीवरती, ईस्ट आणि वेस्ट पाकिस्तानच्या आघाड्यांवर हल्ला चढवून, सैन्यावर विश्वास ठेवून पाकिस्तानचे 2 तुकडे करणं आणि एका स्वतंत्र राष्ट्राची निर्मिती करणं, जगाचा भूगोल बदलणं, याला शौर्य म्हणतात. ते इंदिरा गांधींनी केलं. शीख असलेले सुरक्षा रक्षक आपल्या जीवावर उठू शकतील असा इंटेलिजन्सचा रिपोर्ट असूनही त्यांना बदललं तर चुकीचा संदेश जाईल म्हणून मरणाला सामोरं जाणं, याला शौर्य म्हणतात. ते इंदिरा गांधींनी केलं. आजी आणि वडील दोघांचीही हत्या झालेली असताना काश्मीर ते कन्याकुमारी पायी चालत लोकांमध्ये भेटत जाणं, कुठल्याही सुरक्षेची पर्वा न करणं, कुठल्याही धोक्याची पर्वा न करणं आणि ते करत करत देशभर प्रेमाचा संदेश पसरवणं, हा देश जोडण्यासाठी प्रयत्न करणं, याला शौर्य म्हणतात. ते राहुल गांधींनी केलं. आणि 47 पूर्वी आणि नंतरही अनेक कृत्य आणि गुन्हे करून सुद्धा वाऱ्यावर त्या लोकांना हात झटकून सोडून दिलं, त्यांचा आणि आमचा काहीही संबंध नाही अशी स्टेटमेंट्स काढली, याला शौर्य नाही म्हणत, याला डरपोकपणा म्हणतात. आंदोलन करणारे शेतकरी दिसले पुलाच्या पलीकडे तर माघारी फिरून एअरपोर्टवरती पोहोचल्यावर मी सुरक्षित परत आलो असा निरोप द्या, याला शौर्य नाही म्हणत, याला डरपोकपणा म्हणतात. आणखीन एक शब्द आहे पण तो असभ्य वाटेल,
याला याला शौर्य कशाला म्हणतात हे समजून घ्या. आणि धार्मिक द्वेष पसरवण्यासाठी काहीतरी करणं याला शौर्य नाही म्हणत. त्याला गैरसंविधानिक, बेकायदेशीर आणि गुन्हेगारी कृत्यच म्हटलं जातं. त्यामुळे शौर्य कशाला म्हणायचं याची व्याख्या लक्षात ठेवा. संविधान नफरत की नहीं मोहब्बत की किताब है. वे संविधान के आगे सर झुकाने का नाटक करेंगे. वे संविधान के पुस्तक पर सुनहरी जिल्द चढ़ाएंगे. वे संविधान का मंदिर बनाएंगे, नए मंत्र गढ़ेंगे और पढ़ेंगे. संविधान की पुस्तक की रक्षा के लिए मंदिर के इर्द गिर्द पुलिस का पहरा लगाएंगे ताकि कोई दलित, आदिवासी, महिला, कारीगर उसे छूकर अपवित्र ना कर दे. वे धर्मगुरुओं से कहकर फरमान निकालेंगे, जो संविधान मंदिर के 1000 फेरे लगाएगा उसे मोक्ष मिल जाएगा. इससे संविधान की महिमा बढ़ेगी. उधर मंदिर के अंदर सुनहरी जिल्द के बीच धर्मांध विषमतावादी, भ्रष्ट राज्यकर्ता और भयभीत न्यायालय संविधान के एक एक अनुच्छेद को दीमक की तरह कुतर कुतर डालेंगे और संविधान एक खोखली जिल्द बन जाएगा. अब वे ऐलान करेंगे, हम बताए वही संविधान है, विषमता में ही विकास है, राजा कभी चूकता नहीं, स्त्री शूद्रादि शूद्र किसी हक के काबिल नहीं, वही परंपरा है और यही संविधान है. नागरिकों के हक ये एक अफवाह है और हक मांगने वाले देशद्रोही है. शिक्षा और रोजगार की मांग धर्म के दुश्मनों का षड्यंत्र है. मनुस्मृति ही अगला असली संविधान है. मगर दोस्तों, संविधान पवित्र ग्रंथ नहीं है, हमारी दिनचर्या और ऋतुचर्या है. वह ऐलान है भूख से, विषमता से और नफरत से मुक्ति का. संविधान की पुस्तक किसान के हाथों में, कारीगर के वर्कशॉप में, जंगल में आदिवासी महिलाओं से पढ़ते पढ़ते मैली भी हो जाए. वो बच्चों के स्कूल में, कारखानों में, चौराहों पर पढ़ी जाए. उसमें मेहनतकश हाथों के छालों से निशान पड़ जाए. शायद किताब फट भी जाए, पर इसके बाद संविधान उभरेगा हर नागरिक के दिमाग में, खुद जाएगा शिलालेखों की तरह, हड्डियों पर खून बन के दौड़ेगा. हर समतावादी मेहनतकश के शरीर में संविधान रेशम और मखमल की पोशाक नहीं है जिसे केवल समारोह में पहना जाए. वह ऐसी चादर है जिसे हर रोज हर कोई ओढ़कर निर्भयता से चैन की नींद सो सके. दोस्तों, संविधान नफरत का दमन या दस्तावेज नहीं है. वह हर एक आदमी के लिए सुरक्षा और मोहब्बत का पैगाम है. ही डॉक्टर राजेंद्र कुंभार कोल्हापूरचे प्राध्यापक आहेत. त्यांची ही कविता आहे. अत्यंत अप्रतिम आणि सर्वांनी अंतर्मुख होऊन विचार केला पाहिजे. आत्ताच्या एपिसोडमध्ये इतकंच. ईजी न्यूजच्या सगळ्या दर्शकांना विनंती की ईजी न्यूजचे व्हिडिओज जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा. जास्तीत जास्त जण त्याला लाईक करा आणि ज्यांना ज्यांना शेअर कराल त्यांना चॅनल सबस्क्राईब करायला सांगा. आपल्या पाठिंब्यावर आम्ही हे काम करत राहू शकतो. धन्यवाद.